भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत आणि या भाग तिसऱ्यामधील चॅप्टर आपण पाहत आहोत. पहिला, जीवनशुचिता राखणे म्हणजे धम्म. धम्म म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शॉर्टमध्ये जीवनशुचिता राखणे म्हणजे धम्म. आणि याचं सविस्तरमध्ये याच्यामध्ये वेगवेगळे भाग पडले आहेत, क ख ग ग. तर आपण ते सर्व पाहणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं धम्म म्हणजे काय, जीवनशुचिता म्हणजे काय हे काल पाहिलं होतं. तर आपण समर्पण घेऊया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. समर्पण. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागन तपो सुखो. सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14:194. तर समर्पण झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. तर काल आपण जीवनशुचिता राखणे म्हणजे धम्म. तर आजच्या भागाला आपण या भागाला सुरुवात करतोय. जीवनशुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची म्हणजे आपले शरीर, वाचेची म्हणजे आपण जे बोलतो त्याची शुचिता आणि मनाची शुचिता. आता शुचिता म्हणजे काय आपण म्हणू, शुचिता म्हणजे नियम. शुचिता म्हणजे काय, नियम. कायेचे शरीराचे कोणते कोणते नियम पाळायचे, आपण वाचेचे कोणते कोणते नियम पाळायचे आणि मनाचे कोणते कोणते नियम पाळायचे त्याला शुचिता म्हटलेलं आहे. आणि जो जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म. तर कायेची शुचिता म्हणजे काय हे कालच्या चॅप्टरमध्ये आपण ऐकलं होतं. आज आपण त्यातलाच भाग ग 5 प्रकारच्या दुर्लभता आहेत, 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत म्हणजे कमजोरी आपण त्याला म्हणतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात म्हणजे अडथळा निर्माण करतात. आणि साधनेला म्हणजे जे काय आपण काम करतो त्याला अडथळा निर्माण करतात. त्या कोणत्या, तर नंबर 1 जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर पंचशील हे 5 शील पाळले. त्या 5 प्रकारच्या दुर्बलता त्या आहेत ते पंचशील. म्हणून बुद्ध धर्मामध्ये या पंचशिलेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग तो कोणत्या जाती धर्मातला माणूस असू द्या, तो जर पंचशील पाळत नसेल तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो. बाबासाहेबांनी तशी व्यवस्था केलेली आहे. पंचशील हे संविधानामध्ये कायद्याच्या रूपाने तयार करून टाकलेला आहे, कायदा बनवलेला आहे. तुम्ही असं जरी पाळत नसाल पण कायद्यानं तुम्हाला पंचशील पाळावंच लागते. मग ते ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, अनेक वेगवेगळ्या धर्मातला कुणी असो, त्या संविधानामध्ये ही बाबासाहेबांनी सुविधा करून ठेवलेली आहे की कारण हे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा उपयोगाचा आहे. धर्म बाजूलाच ठेवू आपण, परंतु प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे. हे जर त्या माणसाने पंचशील जर तोडलं तर तो जीवनात विकास कधी घडू शकत नाही. तो वाम मार्गाला जातो, चुकीच्या मार्गाला जातो. असो, मी जास्त उदाहरण देणार नाही.
ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाचा पाच कारणे आहेत. आणि अपयश या 5 कारणात जर माणूस अडकला तर तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा, स्मृती उपस्थानाचा, सावधान म्हणजे उपस्थान म्हणजे स्मृती म्हणजे आठवण उपस्थानाचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ हा प्रत्येक माणसाला असतो. सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून कायानुपशाना करीत जीवन व्यतीत करतो. म्हणजे हे नियम तो तंतोतंत भिक्षू पाळतो. वेदनाना, फिलिंग्स, माणसाच्या वेदना, फिलिंग्स त्या केवळ वेदना आहेत असे मानून वेदानुपशना करीत जीवन व्यतीत करतो. आता मुख्य भागाला चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपशना करीत म्हणजे त्याच्यावर उपासना म्हणजे त्याच्यावर नियंत्रण करणे, जीवन व्यतीत करतो. आता सर्व काही उत्पन्न होत असतं माणसाच्या मनामध्ये, चित्तामध्ये निर्माण होते. म्हणून चित्तात उत्पन्न होणारे विचार म्हणजे मनामध्ये निर्माण होणारे विचार धर्म ते केवळ चित्त धर्म आहे. ते कोणते धर्म आहेत? चित्त धर्म म्हणजे मनात निर्माण झालेले विचाराचं, त्याला चित्त धर्म म्हटलेलं आहे. असे मानून धर्मानुपशना करीत म्हणजे त्याच्यावरही नियंत्रण करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्व सामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात म्हणजे 5 प्रकारचे अडथळे दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा स्मृती उपस्थानाचा उदय होतो. म्हणजे त्याची आठवण, इथं असा धोका आहे, तिथं असा धोका आहे, तिथं असा धोका आहे, अशा प्रकारच्या 4 सावधानतांचा त्याला स्मृती म्हणजे आठवणी, स्मृती उपस्थानाचा उदय होतो. म्हणजे त्याच्यावर तो नियंत्रण करतो, तो जागरूक राहतो. आता याच्यामधला घ आपण क पाहिला, ख पाहिला, ग पाहिला आणि आता घ भाग आहे याच्यामधला. घात, अपयश कधी येते माणसाला? जर घात झाला तर, म्हणजे ज्या मार्गावर जायचं त्या मार्गावर जर आपल्याला अडथळा निर्माण झाला तर तो मार्ग आपण शेवटपर्यंत गाठू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही. म्हणजे तिथं अपयश होते, तिथं ते ध्येय त्या मनामध्ये ठरवले आहे ते गाठू शकत नाही. म्हणून घात अपयश 3 प्रकारचे आहेत प्रत्येक माणसाच्या जीवनात. मग तो जाती धर्माचा प्रश्न नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात 3 प्रकारचे अपघात 3 प्रकारचे आहेत. शीलघात म्हणजे चारित्र्यवान, त्याच्यामध्ये घात म्हणजे त्याच्या चुकीचं वागणे. चित्तघात म्हणजे मनाचा घात आणि दृष्टीघात.
शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. घात म्हणजे जो मार्ग गाठायचा तो गाठू शकत नाही, म्हणजे मधात अडथळा. शीलघात म्हणजे काय? मग आता प्रत्येक शब्द आपण अर्थ बघूया. शीलघात म्हणजे काय? जीव हत्या, चोरी, कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. याला म्हणतात शीलघात. म्हणजे चारित्र्यामध्ये ह्या गोष्टी जर चुकीच्या झाल्या इथे तशा प्रकारचं ते अपयशी त्या माणसामध्ये यश त्याच्यामध्ये त्याला होऊ शकत नाही. आता चित्तघातात कोणत्या प्रकारचे असतात? शीलघात पाहिले आपण. आता चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा. लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत. आता दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही, की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोकी नाही की परलोकी नाही, आई नाही की बाप नाही, आणि प्राणी सोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळविली आहे, पूर्णत्व मिळवली आहे, मग सर्व ज्ञान आहे मिळवलं आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडे पडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे, आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात, त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो, दृष्टीघात झाला आहे असे समजावे. म्हणजे जो कशालाच काही समजत नाही, त्याला पापही समजत नाही, पुण्य समजत नाही, चांगले समजत नाही, वाईट समजत नाही, आईबाप समजत नाही, तो कोणालाच काही समजत नाही. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातामुळे प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. चांगली गती मिळते का त्याला? नाही. त्याचं नाव चांगलं होते का जगामध्ये? नाही. असे हे 3 घात आहेत. या घातापासून प्रत्येक माणसानं सावधान राहिलं पाहिजे. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शील लाभ, ते मिळवायचे असतात आपण. चित्त लाभ, आपण मेहनत करून ते संपादन करायचे असतात. आणि दृष्टी लाभ, हे 3 लाभ माणसानं मिळवले पाहिजेत. आता शील लाभ म्हणजे काय याचे आपण अर्थ बघूया. शील लाभ म्हणजे काय तर हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शील लाभ होय. पहा किती सुंदर आहे. आता चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दुष्टपणा यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय.
आता दृष्टी लाभ म्हणजे काय? तर दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोकी आणि परलोक आहे. आई बाप आणि सोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांनी ज्ञान मिळवलं आहे असे ज्ञानी लोक. आणि ब्राह्मण आहे, श्रमण आणि ब्राह्मण अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्षूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभामुळे मनुष्य प्राण्याला शरीरनाशानंतर म्हणजे मरण पावल्यानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत. हे 3 लाभ प्रत्येक माणसानं आपल्या जीवनात मिळवले पाहिजेत. तर आजचा भाग इथे थांबूया, चॅप्टर इथे थांबूया. उद्या भेटूया पुढच्या भागामध्ये, चॅप्टरमध्ये जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बंधूंनो, मित्रांनो, सर्वाला कळकळीची विनंती, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या कॉमेंट्ससुद्धा द्या. म्हणजे मला वाटेल मी काय सांगतोय किंवा वाचतोय हे आपल्या बांधवांना समजते का नाही समजते, काही चूक होत असलं माझ्याकडून ते सुद्धा मला सूचना करून कळवा. तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. उद्या भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत.